मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. का हेल्प करतोयस? जी मला हेल्प करून तुला स्वतःची पोळी भाजायची आहे का? या क्षणी माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची. तुझ्यावर हा हल्ला कोणी केला त्याला शोधून काढ. आणि तू मला तुझा शत्रू मानत असलास ना तरी मी तुला माझा भाऊच मानतो. काय आहे, आज घर जरासं रिकाम रिकाम वाटतं रे. माणसांचं व्यसन झालंय ना मला. दररोज दिसणारी डोकी घरात दिसली नाही की मग मन बेचैन होतं रे. नाही, मला कळते तुम्हाला काय म्हणायचं. बरं आप्पा, स्वप्नेचा काही फोन आला का? ती पोचली आहे का तिकडे नीट? पोचली. मधुकरनं एक बरं केलं बघ. तिच्या ऑफिस क्वार्टर्स पर्यंत पोहोचवण्यासाठी तिथलीच एक गाडी त्यांनी बुक केली होती. मधुकरचे उपकारच झाले म्हणायचे. बरं, कुठे आहे मधुकर? आहे कुठे? जवळ असेल तर दे ना जरा फोन, मला बोलायचं आहे त्याच्याशी. नाही, ऍक्च्युली डॅड पण कुठेतरी बाहेरच गेले. आपल्या एका क्लायंटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तोच सॉल्व्ह करायला गेले. बाहेरच्यांना वेळ द्यायला वेळ आहे याच्याकडे, पण घरच्यांना वेळ देता येत नाही याला. नाही, तसं नाही अप्पा. खरंच जरा एक मोठा प्रॉब्लेम झालाय, तो सॉल्व्ह करायला गेले. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम रे बाबा? अप्पा, ते सांगण्यासारखं नाहीये का? नाही, तसं नाही आहे. आपण घरी आल्यावर बोलू ना. घरी आल्यावर बोलूया म्हणतोस? बर. हां. त्यानिमित्तानं तुझ्याशी बोलणं तरी होईल रे श्री. वाईटातून हे जे काय चांगलं निष्पन्न होतं ना, ते हे असं. बर, किती वाजेपर्यंत येतोस? मी 9-10 वाजेपर्यंत येईन. हा, ये. ठेवतो बरं का फोन. मी तुझ्या कामात व्यत्यय नाही आणत. अहो नाही, तसं काही नाहीये खरंच. नाही, काम कर बाबा, पण लवकर घरी ये. वाट बघतोय, लक्षात ठेव. ओके, बाय अप्पा. हा. अप्पांनी सहजच फोन केला असेल ना, की काही वेगळं काम होतं आणि ते न सांगताच त्यांनी फोन ठेवला. बहुतेक स्वप्निता आणि काकू गेल्यामुळे ते अस्वस्थ झाले असणार. साहजिकच. त्या दोघी नेहमी घरी असायच्या, पण आता मात्र घरी फक्त आऊ आणि अप्पा दोघच. 10 माणसांचं कुटुंब आणि या क्षणी घरात फक्त दोघच.
माणसाला साथीची किती गरज असते ना. मी नाही आज जुलियानाला भेटायला गेलो. पण मी का गेलो? मी तिच्यावर प्रेम करू लागलोय का? नाही नाही नाही. मग साथ लागतेच. कोणा कोणाच्या साथीची गरज लागतेच आपल्याला. आज जुलियाना अशी एकटीच आहे जिच्याजवळ मी माझे विचार शेअर करू शकतो. पण ती जॉबवर यायला नकार का देते मला कळत नाही. ती डॅडना एवढी का घाबरते? हा, तशी डॅडची भीती मलाही वाटते. डॅड खूप गूढ आहेत. कधीच मोकळेपणाने वावरत नाहीत ते. कधीच नाही. त्यांच्या मनातलं ते कधीही कोणालाही कळू देत नाही. या सगळ्याला वैतागूनच ओम वसंत अंकलकडे गेला. ओ माय गॉड, हे सगळे विचार माझा पाठलाग कधी सोडणार आहेत कळत नाही. अरे श्री, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॉम. काय रे, काही काम होतं? नाही, काही काम नाही, सहजच आलो होतो. अच्छा. ऍक्च्युली आज आम्हाला लवकर निघायचं ऑफिसला, म्हणून बघायला आलो तो डॅड उठलेत की नाही. अरे मग उठव ना त्यांना. नाही नाही नको, ठीक आहे मी. थांब एक मिनिट. असं कसं? एकच. अहो मॉम अगं. अरे अहो, उठता का? अगं, थांब ना जरा 5 मिनिट. बघा श्री तुम्हाला गुड मॉर्निंग करायला आलाय. उठा उठा. अहो श्री, काय रे बाबा सकाळी सकाळी? हा अरे तुझं सुषमा 8 वाजले, तू उठवलं का नाहीस मला? मी सुद्धा आत्ताच उठले ना. वा, छान. गुड मॉर्निंग डॅड. काय सकाळी सकाळी? डॅड आपल्याला आज थोडं लवकर निघावं लागणार आहे. का? त्या सिन्हांबरोबर मीटिंग आहे आपली. हा? ओमनी पुन्हा काही घोळ घालून ठेवलाय? मी बाहेर जाते. एवढा काही मुलाचा लगेच पुळका यायची गरज नाहीये. हा? आपल्या बिझनेसच्या मुळावर उठलाय तो. रोज काही ना काहीतरी नवीन कुरापती. मुलगा कसा नसावा ना याचं उत्तम उदाहरण आहे हा ओम. सकाळी सकाळी माझं तोंड उघडू नका. हे बघा, टाळी एका हाताने वाजत नाही. अगं पण ती काय तुझी आई आहे रे. जाऊ दे. मला सांग काय केलंय त्या ओमनी? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? मला माहिती असतं तर तुला असं विचारलं असतं का मी? बायकांसारखा कोड्यात बोलू नकोस. जे काय झालंय ते नीट पटकन सांगून टाक. काय केलंय? यावेळेस जखमी झालाय, बेशुद्ध पडलेला. कोण जखमी झालाय? कोण बेशुद्ध पडलाय? डॅड आपला ओम जखमी झालाय. ओम? नीट काय झालंय ते सांगशील? डॅड काल रात्री घरी येताना मला ओम रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत सापडला. डॅड अहो, त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला होता. मॉम समोर हे सगळं बोलायचं नव्हतं म्हणून मी. ते तू बरं केलंस. डॅड तुम्हाला हे ऐकून काहीच वाटलं नाही?
श्री, प्रत्येक जण आपापला मार्ग निवडत असतो. ओमनी जो मार्ग निवडलाय त्यावर हे असले धोके असणार. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं? म्हणजे तुम्हाला हे वसंतरावांवर डाऊट येतोय का? वसंतराव ते का करतील हे असले उद्योग? ओम तर आश्रित आहे ना त्यांचा. मला नाही वाटत त्यांनी असलं काही केलं असं. डॅड, मग कोण आहे? कोणी केला असेल ओमवर हल्ला? डॅड, कोण टपलाय आपल्या वाईटावर? मला आपल्या मागे एका मागोमाग एक नुसती संकट येत आहेत. डॅड, तुम्हाला काहीतरी कल्पना असेलच ना? सकाळी सकाळी या असल्या बातम्या ऐकायला लागतायत. तू जाऊन नलूला सांग माझ्यासाठी ब्रेकफास्ट तयार करायला. मी माझा आवरतो, आपण ऑफिसला जाऊ. बाकीचं जे काय असेल ते ऑफिसमध्ये जाऊन बोल. नलूला सांग, जा. कर्मबंधातले ठेवही. बोला मधुकर कर्णिक साहेब. आपण आपल्या बापाशी बोलतोय याचं जरा भान असू दे. आपण मुलाशी बोलताय याचं भान आहे म्हणायचं तुम्हाला. हल्ला कुणी केला, का केला आणि कधी केला? का तुम्हाला नाही माहित कसा, कोणी, का केला ते? माहित असतं तर तुला विचारायला असा कॉल केला नसता. सरळ जाऊन ज्यांनी हल्ला केलाय त्याला आधी आडवा केला असता आणि मगच तुला कळवलं असतं. ओ माय गॉड, म्हणजे तुम्हाला माझी काळजी आहे. तुला शंका आहे? मॉम बसली आहे का तुमच्या जवळ? का उगाच नाटक करताय ही? ओम, तुम्ही फोन केलात म्हणून मी पाघळणार नाही, आणि हल्ला केलात म्हणून घाबरणार नाही. तुला काय म्हणायचंय? हल्ला मी करवलाय? कर्णिक इंजिनिअरिंगला टाळं लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हल्लेखोरांनी डोक्यावर मारलाय का डोक्यावर आपटलास? हा, वेड लागलाय तुला? वेट लावणार डॅड, वेट लावणार. तुमच्यापेक्षा मोठा बिझनेस मी उभा करणार, तुमच्या नाकावर टिच्चून. तुम्ही मला त्या घरापासून तोडलत ना, मी तुम्हाला तुमच्या बिझनेसपासून तोडतो. एवढंच जर घर प्यारं असेल ना तर दे सगळं सोडून आणि ये घरी. बोळक्याने दूध पाजतो तुला पुन्हा. आत्ता नाही, आत्ता तुम्ही दाखवलेल्या मार्गावरच चालणार आणि तुम्हाला संपवणार. औषधामध्ये अल्कोहोलचं प्रमाण थोडं जास्तच आहे का रे? हा, बरळायला लागलायस म्हणून विचारतो. डॅड, आता बोलण्यात वेळ वाया घालवू नका, करून दाखवा. तुम्ही माझ्यावर कितीही हल्ले केलात ना तरी मी थांबणार नाही. मी थांबायला काय श्री नाहीये. मी ओम आहे, ओम. ओम मधुकर कर्णिक. जे बोलतो ना ते करतोच.
परमेश्वरा, आता सगळं काही अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. काय म्हणताय मधुकरराव, आज साक्षात तुमचा फोन समोरून? मनात जर राग असेल ना तर तो सरळ मार्गाने काढा ना वसंतराव. असं आडून आडून हाणू नका. अहो, राग कसला धरायचा मधुकरराव? ओमच्यावर एवढा हल्ला झाला, तुम्ही आम्हाला कळवलं सुद्धा नाही आणि तुम्ही त्याला आश्रय दिलात. न देऊन कसं चालेल? हा? न देऊन कसं चालेल? माझ्या मित्राचा मुलगा आहे, माझ्या गुरूंचा नातू आहे. आणि इतकंच नाही तर माझ्या मुलीने सुद्धा जीव लावलाय की त्याला. मग त्याला असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल? वाटलं होतं रागावलाय, 3-4 दिवसामध्ये राग निवळेल, पण तशी काही चिन्ह दिसत नाही. कसं आहे, मलाही वाटलं होतं पाण्यात काठी मारली म्हणजे पाणी काय दुभंगत थोडाच. हो, पण दुधात मिठाचा खडा पडला की दूध फाटतं. दोष. म्हणजे आम्ही काहीही आणि कितीही चांगलं केलं तरी सुद्धा दोष आमच्या नशिबातच आहे म्हणायचं. कुठवर सांभाळालो त्याला? कसं आहे मधुकरराव, मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे हो. बाय द वे, हल्ला कुणी केला काही कळलं का? कळलं असतं तर उभा फाडला नसता त्याला. बघू, कमिशनरांशी बोललोय, लवकरात लवकर पकडला जाईल. कमिशनर साहेबांवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाहीये फारशी. हा, म्हणजे मागच्या वेळी त्या MMS प्रकरणाच्या वेळेला मी बोललो होतो त्यांच्याशी. हो का? बर, मग? एक डिटेक्टिव्ह आहे, ही असली शोधकार्य तो खूप छान करतो. मग नाही, मी आपला विचार करतोय त्याची मदत घ्यावी का. हॅलो, ऐकताय ना? हो हो, ऐकतोय ना, बोला तुम्ही. नाही, म्हणजे मागे त्या श्रीच्या MMS प्रकरणाच्या वेळेला त्याची मदत घेतली होती मी. त्यांनी बरीच सखोल माहिती काढली होती शोधून. बर, पुढे? मग काय, सोडून देऊया ते. नाही, म्हणजे कसं आहे, काही गोष्टी न उघडलेल्याच बऱ्या असतात ना. कर्मबंधातले ठेवही. हा, आणि मागच्याला नागपूरला गेलो होतो त्यावेळेला तुमच्या पक्षश्रेष्ठींना भेटलो होतो. वसंतराव, हॅलो. हॅलो 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 वसंतराव, हो ऐकताय ना? हा हा, बोला ना, ऐकतोय मी. तुम्ही काय म्हणत होतात? पक्षश्रेष्ठी काय? कुठे हरवलात? नाही नाही, ते महत्वाचं नाही हो. महत्वाचं आहे ते आपलं रिलेशन, आपली मैत्री. तुम्ही ओमला एवढा सपोर्ट करताय त्याबद्दल खरं तर तुमचा खूप आभारी आहे मी. नाही, तरीही या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी आहात. हा, मी वडील असून सुद्धा काय उपयोग आहे माझा. तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. ओमला जरा समजवा. त्याला सांगा की त्याची खूप आठवण येते आम्हाला म्हणजे त्याच्या आईला, आप्पांना, आऊला खूप आठवण येते. माझ्यावर राग धर म्हणावं हवं तर, पण निदान त्यांच्यासाठी तरी घरी परत ये. माझं हे छोटंसं काम कराल ना वसंतराव? का नाही मधुकरराव. मी बोलतो त्याच्याशी. पण मी काय म्हणतो, जमलं तर तुम्हीच एकदा घरी येऊन बोला ना त्याच्याशी. समजावा त्याला. काय किती झालं तरी तुमचं नातं घट्ट. ठीक आहे, येतो आज.
या या नक्की या. वाट बघतोय तुमची मी. मधुकरराव या. बर ठेव फोन. ठेवा. बेटा ओम, आता घरच्यांचीच साथ सोडून जर तू वसंतरावांच्या बाजूने बोलायला लागणार असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव. जशी तुला यशाची शिडी मी दाखवू शकतो तशी ती खेचूही शकतो. आता तुझी अशी कोंडी करेन ना की नाक घासत परत येशील घरी. मधुकरराव चक्क मला धमकवत होते. डिटेक्टिव्ह पर्यंत हे पोहोचले म्हणजे चांगल्या चाली खेळायला लागला. घाबरलो ना मी. आणि घाबरलेला माणूस काय करतो? हा? हा. पुरे झाली तुमची नाटकं. पक्के बनेल आहात तुम्ही. जरा आम्हाला कळेल असं सांगितलं तर बरं होईल कमलबाई. हो कळेल असं बोलू. तुम्ही मला सांगा, घरात आता सुषमा आहे, मधुकर आहे, प्रभाकर आहे, सगळी जण आहेत. बोललात त्यांच्याशी? त्यांच्याशी काय बोलायचं? बोलायचं त्यांच्याशी ज्यांना आपलं ऐकावं असं वाटतं, नाही का? ओ मग हकलून द्या त्यांना घराबाहेर.